नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढच्या नवीन घटकाकडे वळणार आहोत. दुसरा घटक आपला मराठी व्याकरणाचा, त्याचं नाव आहे संधी. तर संधीचे प्रकार किती, संधी कशा पद्धतीने साधली जाते, संधी साधत असताना कोणत्या गोष्टीचे तत्व बाळगले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने आपण त्या संधी सोडवल्या पाहिजेत, याची सविस्तर चर्चा आजच्या या लेक्चर मध्ये आपण करणार आहोत. तर सुरुवात करू मित्रांनो. चला आपण संधी म्हणजे काय. तर संधी या शब्दाचा अर्थ होतो, संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे होय. आता जोडणे म्हणजे नेमकं काय, याची व्याख्या काय होणार, संधीची व्याख्या काय होणार. जोड शब्द तयार करताना त्या हा पहिला शब्द आणि हा दुसरा शब्द, हे दोन शब्द एकत्रित जोडत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोन वर्ण एकमेकात मिसळतात. आता दोन वर्ण एकमेकात मिसळतात म्हणजे नेमकं कसं, जरा नीट लक्ष द्यायचंय की एक शब्द घेतला मी, सूर्य अधिक अस्त. सूर्य अधिक अस्त हे दोन शब्द आहेत. या दोन शब्दामधला हा पहिला शब्द आहे, हा दुसरा शब्द आहे. आता दुसरा शब्द आणि पहिला शब्द हे दोन्ही शब्द एकत्रित जोडायचे आहेत. एकत्रित जोडत असताना नेमकं आता सूर्य या शब्दाची जर फोड केली तर सूर्य शब्दाची फोड करत असताना याची सविस्तर फोड जर केली तर बघा किती वर्ण याच्यात निघतात. स अधिक उ अधिक र अधिक य अधिक अ, म्हणजे सूर्य शब्दातला शेवटचा वर्ण आहे अ, आणि अस्त शब्दातला बघा अ अधिक स अधिक त अधिक अ, आणि अस्त या शब्दाचा पहिला वर्ण आहे अ. मग संधी म्हणजे काय, हे दोन वर्ण आहेत. पहिल्या शब्दातील हा पहिला शब्द आहे, या पहिल्या शब्दातील हा शेवटचा वर्ण, हा दुसरा शब्द आहे, या दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोन वर्ण एकमेकात मिसळतात आणि त्या दोन वर्णाबद्दल एक तिसरा वर्ण, नवीन वर्ण तयार होतो. बरोबर आहे. तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोन्ही वर्ण एकत्रित येतात. अशा या दोन वर्णांच्या एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात. काय म्हणतात, संधी असे म्हणतात. आता नेमकं कसं, हा शब्द मी तुम्हाला साधून दाखवतो. दोन शब्द आहे, दोन शब्द याची बेरीज, याची व्याख्या अशी आहे. दोन शब्द एकासमोर एक आले असता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, या दोन्ही वर्णांची बेरीज करावी लागते. तेव्हा पहिला शब्द आहे सूर्य. सूर्य ची जर फोड केली या य अक्षराला खाली घ्यायचं आणि त्यातला शेवटचा वर्ण काढून टाकायचा अ. कोणता निघाला अ. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कोणता अ. आता हे दोन वर्ण, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, हे दोन वर्ण एकत्रित येतात. बरोबर आहे. अशा दोन वर्णांच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात, संधी असे म्हणतात. आणि हे दोन वर्ण एकत्रित येऊन त्या दोन्ही वर्णाबद्दल एक वर्ण तयार होतो. कोणता, आ. आपला नियम आहे, आता पुढे नियम शिकायचे आहेत, त्या नियमामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. तर अशा दोन वर्णांच्या एकत्रीकरणाला म्हणतात संधी. केवळ संधी या शब्दाची व्याख्या समजली असावी की पहिल्या दोन शब्द एकत्रित आले असता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, या दोन वर्णांची बेरीज म्हणजे संधी होय. या दोन वर्णांच्या बेरीजला संधी असे म्हणतात. आणि या दोन वर्णांची बेरीज जेव्हा होते तर त्या बेरीजेतून एक तिसरा वर्ण तयार होतो. बरोबर आहे. कोणता आला, आ. आणि हा आ आल्यानंतर याच्या मागे राहिला य. य अधिक आ जोडून घ्यायचं. आता काय झाला, या इथून घेतला य, इथून घेतला अ, मागे राहिला सु,
ते मागे घेऊन टाकलं आणि पुढे राहिला काय स्त, सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त शब्द तयार झालेला आहे. म्हणजे सांगायचं काय आहे, याची व्याख्याच अशी होते, जोड शब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, असे हे दोन वर्ण एकत्रित येतात. या एकत्रीकरणाला संधी असे म्हणतात. काय म्हणतात? संधी असे म्हणतात. कळलं? तर आता संधीचे प्रकार किती? तर संधीचे मुख्य 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. नंबर 1 आहे स्वर संधी. कोणती संधी? स्वर संधी. स्वर संधीला अच्च संधी असेही म्हणतात. स्वर संधीला अच्च संधी असेही म्हणतात, कारण अच्च म्हणजे स्वर, अच्च म्हणजे काय? स्वर, आणि हल म्हणजे काय? व्यंजन. हल म्हणजे व्यंजन. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरी आहे नंबर 2 ची व्यंजन संधी. व्यंजन संधी. व्यंजन संधीला हल संधी असेही म्हणतात. काय म्हणतात? हल संधी. हल म्हणजे हलत असणे, अपूर्ण असण्याचा अर्थ होतो. हल संधी असेही म्हणतात. आणि तिसरी आहे ती विसर्ग संधी. कोणती संधी? विसर्ग संधी. आता विसर्ग संधी कशी असते आणि स्वर संधी कशी असते, व्यंजन संधी कशी असते, जरा लक्ष द्या. आता काय संधी म्हणजे काय? दोन वर्णांची बेरीज. तर दोन वर्णांची बेरीज करत असताना स्वर संधीमध्ये काय होतं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा सुद्धा काय असतो? स्वर. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा काय असतो? स्वरच असतो. बरोबर? म्हणजे एकमेकांशेजारी येणारे वर्ण, म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण देखील काय? स्वरच असतो. तेव्हा एकमेकांशेजारी येणारे वर्ण जर स्वर असतील तर त्या संधीला काय म्हणतात? स्वर संधी किंवा अच्च संधी असे म्हणतात. त्याच्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असं जर स्वरूप असेल तर त्या संधीला म्हणतात कोणती? व्यंजन संधी असे म्हणतात. आणि पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय? विसर्ग, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असं जर असेल तर त्या संधीला कोणती? विसर्ग संधी असे म्हणतात. तर आपण पाहूयात स्वर संधी कशाला, एकेकाला पाहू आपण कशाला कशाला काय काय म्हणतात काय. तर पहिली संधी आहे, या तीन संधी व्यतिरिक्त, या तीन संधी व्यतिरिक्त आणखीन मराठीतल्या 2 संधी आहेत. तिचं नाव आहे पररूप संधी आणि पूर्वरूप संधी. तर पररूप संधी आणि पूर्वरूप संधी कशी असते त्याची आपण सविस्तर चर्चा आज करणार आहोत. तर पहिली संधी आहे आपली कोणती? स्वर संधी. कोणती संधी आहे? स्वर संधी आहे. तर स्वर संधी ची सुरुवात करू आपण. स्वर संधी कशाला म्हणतात काय नाही याची सविस्तर चर्चा करूया. पहिला प्रकार आहे स्वर संधी. कोणती संधी? स्वर संधी. स्वर संधीलाच काय म्हणतात? अच्च संधी. कोणती संधी? अच्च संधी. आता स्वर संधी कशी असते काय नाही याची सविस्तर चर्चा आपण करूया. स्वर संधी नेमकी कशी असते? तर एकमेकांशेजारी येणारे दोन्ही वर्ण जर स्वर असतील तर त्या संधीला स्वर संधी असे म्हणतात. तर स्वर संधीचं स्वरूप कसं असतं? म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण देखील काय असतो? स्वरच असतो. म्हणजे एकमेकांशेजारी येणारे दोन्ही वर्ण हे स्वर असतील तर त्या संधीला स्वर संधी असे म्हणतात. मग आता कोणत्या स्वरापुढे कोणता स्वर आल्यानंतर कोणता स्वर येतो याच्यावरून त्याचे नियम पडतात. तर स्वर संधीचे एकूण आपल्याला 5 नियम बघायचे आहेत. तर त्यातला पहिला नियम क्रमांक 1, नियम क्रमांक 1 ज्याचं नाव आहे सजातीय स्वर संधी. सजातीय स्वर संधी किंवा यालाच म्हणतात दीर्घत्व संधी.
यालाच काय म्हणतात दीर्घत्व संधी, स्वर संधी किंवा यालाच काय म्हणतात दीर्घत्व संधी. आता स्वर संधी, सजातीय स्वर संधी याला म्हणतात दीर्घत्व संधी. आता सजातीय स्वर संधी का म्हणतात आणि दीर्घत्व संधी का म्हणतात याची एक स्वरूप कसं आहे जरा लक्ष द्यायचं. आताच आपण एक शब्द घेतला होता सूर्य अधिक अस्त, सूर्य अधिक अस्त असे दोन शब्द आहेत. तर संधी साधत असताना काय करतात, आपला नियम असतो संधी साध, संधी दिसली एकच गोष्ट, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोन वर्णांची बेरीज म्हणजे संधी. आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पाहत असताना काय करणार, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण निघाला अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण निघाला अ, म्हणजे हे दोन्ही स्वर एकमेकांशेजारी येणारे जे स्वर आहेत ते दोन्ही स्वर कोणते स्वर आहेत, सजातीय स्वर आहेत, म्हणून त्या संधीला काय म्हणतात सजातीय स्वर संधी असे म्हणतात. आणि या दोन वर्णांची, या दोन सजातीय स्वरांची बेरीज जेव्हा होते, आपल्या मराठीमध्ये सजातीय स्वरांच्या जोड्या किती, तीन, अ आ ई ई उ उ, बरोबर आहे. तर हे तीन जे स्वर आहेत ते ऱ्हस्व स्वर आहेत असं सांगितलं होतं. आणि हे तीन जे स्वर आहेत हे कोणते स्वर आहेत, दीर्घ स्वर आहेत. म्हणजे अ आणि आ या दोन्ही मधला अ ह्रस्व स्वर, आ दीर्घ स्वर, ई ह्रस्व स्वर, ई दीर्घ स्वर, उ ह्रस्व स्वर, उ दीर्घ स्वर, बरोबर आहे. तर दोन सजातीय स्वर एकमेकांपुढे आले असता त्या दोन्ही स्वरांबद्दल त्या जातीतला एकच दीर्घ स्वर येतो, बरोबर आहे. मग अ आणि आ या जातीतला एकच दीर्घ स्वर कोणता आहे, आ, म्हणून याला या दोन्ही बद्दल त्या जातीतला एकच दीर्घ स्वर येतो आ. मागे राहिला काय य, य अधिक आ जोडून घेतलं या झाला, इथून घेतला य, इथून घेतला अ, मागे राहिला सु आणि तिकडे राहिला स्त, सूर्य अधिक अस्त, सूर्यास्त. कळालं. म्हणून एकमेकांशेजारी येणारे दोन स्वर सजातीय असतात म्हणून त्याला सजातीय स्वर संधी म्हणतात. आणि त्या दोन सजातीय स्वरांबद्दल बदलून येणारा जो वर्ण आहे त्या जातीतला एकच दीर्घ स्वर असतो म्हणून त्याला दीर्घत्व संधी असेही म्हणतात. तर पाहूया आपण याचं स्वरूप कसं आहे, याच्यावरचे नियम कसे असतात, ही संधी कशी साधली जाते याच्यावरती सविस्तर चर्चा आपण करूया. तर याचं स्वरूप बघून घ्या जरा. स्वरूप कसं असतं जरा नीट लक्ष द्या की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ या दोन पैकी एक, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा, पुढे येणारा वर्ण सुद्धा अ किंवा आ असतो. अ किंवा आ पुढे अ किंवा आ आल्यास या दोन्ही वर्णाबद्दल त्या जातीतला एकच दीर्घ स्वर येतो कोणता, आ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई किंवा ई या दोन्हीपैकी एक, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा ई किंवा ई या दोन्हीपैकी एक, असं जर आलं तर या दोन्ही वर्णाबद्दल या जातीतला एकच दीर्घ स्वर येतो कोणता, ई, दीर्घ ई. त्याच्यानंतर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण उ किंवा उ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा उ किंवा उ, असं जर आलं तर या दोन्ही वर्णाबद्दल या जातीतला एकच दीर्घ स्वर येतो कोणता, दीर्घ उ. हा झाला याचा स्वरूप. आता याच्यावरून शब्द तयार होतात. शब्द कसे तयार होतात, ती कशी साधायची असतात याची सविस्तर चर्चा आपण आता करणार आहोत. पाहूयात आपण काय होतं काय. एक पहिला शब्द आहे देव अधिक आलय, देव अधिक आलय, विद्या अधिक अर्थी, विद्या अधिक अर्थी, मुनी अधिक इच्छा, मुनी अधिक इच्छा. आता मुनीचं संधी फोड मध्ये मुनीचा नी मी रस्व लिहिलाय जसे आहेत, कारण संधीच्या तीन प्रकारांपैकी स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी या तीनही प्रकारापासून बनलेला शब्द हा संस्कृत शब्द असतो. कोणता शब्द असतो, संस्कृत शब्द असतो. तेव्हा संधी विग्रहामध्ये संधीची जी फोड आहे तर त्या संधी फोड मध्ये जेव्हा आपण शब्द लिहितो ते शब्द संस्कृत मध्ये जसे असतात
जशास तसं लिहावं लागतं. किमान पहिला शब्द तरी, शेवटचा शब्द काही कसा म्हणजे जसं मराठीचा नियम आहे तशा पद्धतीने लिहिलं तरी चालतं, पण पहिला शब्द हा 100% संस्कृत मध्ये जसा आहे तसाच लिहावा लागतो. पुढचा शब्द आहे, पुढचा शब्द बघा, परी अधिक इच्छा. परी अधिक इच्छा. त्याच्यानंतर आहे मही अधिक ईश. मही अधिक ईश. त्याच्यानंतर गुरु अधिक उपदेश. गुरु अधिक उपदेश. भू अधिक उद्धार. भू अधिक उद्धार. एक अधिक अक्षर. एक अधिक अक्षर. आता हे एवढे शब्द आहेत, या शब्दांची आपल्याला संधी साधायची आहे. काय करायचे? संधी साधायचे. संधी साधत असताना आपला तोच नियम मी सांगितल्याप्रमाणे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दोन वर्णांची बेरीज, त्याला म्हणतात संधी. सांगा आता या दोन शब्दांची बेरीज करायची, आपल्याला दोन शब्दांची संधी साधायची आहे. संधी साधत असताना आपण काय करणार? या अक्षराला, पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराला खाली गेल्यानंतर त्याची फोड करणार. व ला खाली घेतलं, व मधला शेवटचा वर्ण निघाला कोणता? अ. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला आलय मधला पहिला वर्ण आहे कोणता? आ. आता इकडे बघा, हे दोन वर्ण एकमेकांशेजारी आलेले आहेत, बरोबर आहे. आता पहिला वर्ण आहे कोणता? अ. अ आणि आ पैकी कोण आला? अ. दुसरा वर्ण कोणता आहे? अ आणि आ पैकी कोणता आहे? आ. तर या दोन्ही वर्णाबद्दल काय येणार आहे? आ येणार आहे. या दोन्ही वर्णांची बेरीज म्हणजे याला असं कट केलं आणि कट केल्यानंतर त्या दोन्ही वर्णाबद्दल काय आला? आ आला. याच्या मागे करायला व. संपला विषय. आता जोडून घ्यायचे. व अधिक आ, वा. इथून काय घेतलं खाली? व. इथून काय घेतला? आ. मागे करायला याच्या दे, मागे लिहून टाका. पुढे करायला ल, य. देव अधिक आलंय, देवालय. मागे राहिले ते मागे लिहा, पुढे राहिले ते पुढे लिहा. मी ज्या पद्धतीने संधी साधतोय त्याच पद्धतीने संधी साधा, कारण स्वर संधीमध्ये व्यवस्थित लक्षात येतं, पण पुढे व्यंजन संधी आणि विसर्ग संधी जेव्हा आपण साधूया तेव्हा मात्र थोडीशी नांदरट उठण्याची दाट शक्यता असते, म्हणून स्टेप विसरायच्या नाही. परत एकदा बघा, विद्या अधिक अर्थी. देव म्हणजे देव, आलय म्हणजे घर, आलय म्हणजे घर, देवालय म्हणजे देवाचे घर या अर्थाने. विद्या अधिक अर्थी, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, द्यामध्ये आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ, अर्थी मध्ये अ. बघा आता इकडे लक्ष, नियमाकडे लक्ष द्या. अ आणि आ पैकी कोण आलाय? आ. इकडे अ आणि आ पैकी कोण आलाय? अ. अ किंवा आ पुढे अ किंवा आ आल्यास काय येतो? आ येतो. मागे करायला द्य. द्य अधिक आ काय झाला? द्या. इथून काय घेतलं खाली? द्य. इथून काय घेतला? अ. मागे करायला वी, तिकडे करायला थी. विद्या अधिक अर्थी, विद्यार्थी. मुनी अधिक इच्छा. परत या शब्द मुनी मधला शेवटचा वर्ण आहे ई. नीची फोड केली, ई निघाला. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आहे ई. बघा इकडे नियमाकडे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा ईच. ई किंवा ई पुढे ई किंवा ई आल्यास काय येतो? दीर्घ ई. मागे करायला न. न अधिक ई, नी. इथून घेतला नी, इथून घेतला ई, मागे राहिला मू, तिकडे राहिला छा. मुनी अधिक इच्छा, मुनिच्छा. कळालं? परी अधिक इच्छा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण र मध्ये शेवटचा वर्ण आहे ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. परत ई किंवा ई पुढे ई किंवा ई आल्यास काय येतो? दीर्घ ई येतो. मागे करायला र. र अधिक ई काय झाला? री. कोणता? दीर्घ. इथून काय घेतलं खाली? री. इथून काय घेतलं खाली? ई. मागे करायला प, तिकडे करायला क्ष. परी अधिक इच्छा, परीक्षा. मही अधिक ईश. परीक्षाचा री कसा? दीर्घ. अशुद्ध शब्दाला परीक्षेला पडलेला आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, मही. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा ईच. काय अडचण नाही. ई किंवा ई पुढे ई किंवा ई आला काही येऊ द्या, काय येणार? दीर्घ ईच येणार. म्हणून या दोन्ही बद्दल एकच दीर्घ स्वर आला,
तो म्हणजे दीर्घ ई, मागे राहिला ह अधिक ई, काय झाला ही, कोणता दीर्घ, इथून काय घेतला ही, इथून काय घेतला ई, मागे काय राहिला म, तिकडे काय राहिला श, मही अधिक ईश, महिष, बरोबर आहे. मही म्हणजे पृथ्वी आणि ईश म्हणजे स्वामी, ईश म्हणजे काय स्वामी, महिष म्हणजे काय राजा, पृथ्वीचा स्वामी कोण असतो राजा, म्हणून महिष म्हणजे राजा. महिषचे दोन तीन बघा, याच्यावरती थोडस लक्षात आलं की महिष म्हणजे राजा, महिष म्हणजे राजा, महिष षटकोणाचा श असेल आणि महिषचाही रस्व असेल तर इकडे लक्ष द्यायचे, महिष म्हणजे काय रेडा आणि महिषी, महिषी म्हणजे म्हैस. हे दशांश जिथे तिथे लिहून टाकायचंय, तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्यायचे तुम्हाला. पहिल्या शब्दात गुरु अधिक उपदेश, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण उ, र मध्ये उ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ, उ किंवा उ पुढे उ किंवा उ आल्यास काय येतो दीर्घ उ, मागे काय राहिला र, र अधिक उ रु, कोणता दीर्घ, इथून काय घेतलं खाली रु, इथून काय घेतला उ, मागे काय राहिला ग आणि तिकडे करायला उपदेश, गुरु अधिक उपदेश गुरुपदेश. जरा लक्ष द्यायचे. भू अधिक उद्धार, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण उ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ, माहिती आहे तुम्हाला उ किंवा उ पुढे उ किंवा उ आल्यास काय येतो दीर्घ उ येतो, काय येतो दीर्घ उ, मागे करायला भ, जोडून घ्या परत, भ अधिक उ भू, इथून काय घेतलं खाली भू, इथून काय घेतला उ, मागे करायला का नाही, तिकडे करायला धार, भू अधिक उद्धार भूधार. एक अधिक अक्षर, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क मध्ये अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ. पण तुम्हाला माहितीये अ किंवा आ पुढे अ किंवा आ आल्यास काय आला आ येणार, म्हणून या दोन्ही वर्णाबद्दल काय आला आ आला, मागे काय आला क, क अधिक आ का, इथून काय घेतलं खाली क, इथून काय घेतला खाली अ, मागे करायला ए आणि तिकडे करायला क्ष. एक अधिक अक्षर एकाक्ष, एक म्हणजे एक, अक्ष म्हणजे डोळा, एकाक्ष म्हणजे काय एक डोळा असलेला, कोण असतो कावळा. एकाक्ष कोणाला म्हणतात कावळ्याला म्हणतात. एकाक्ष वायस, वायस सुद्धा म्हणतात त्याला, कारण कावळ्याला असतात दोन डोळे पण दिसत एकाच डोळ्याने, म्हणून एकाक्ष कावळ्याला म्हणतात. काय डाऊट आहे कोणाला नाही, जरा लक्ष द्यायचं. आता आणखीन दोन तीन शब्द पाहू आपण महत्वाचे ते. प्रति अधिक इच्छा, रवि अधिक इंद्र, रवि अधिक इंद्र, सूर अधिक असुर, सूर अधिक असुर. लघु अधिक उत्तरी, असे शब्द आहेत. परत आपल्याला तेच करायचे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण. प्रति अधिक इच्छा, प्रतीचा ती, जरा नीट लक्ष द्यायचंय. आणखी एक शब्द घेऊ आपण, कवी अधिक ईश्वर, फार महत्वाचं आहे म्हणून. प्रतीचा तीला खाली घ्या, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई, ई किंवा ई पुढे ई किंवा ई आल्यास काय येतो दीर्घ ई येतो, मागे काय आला त, त अधिक ई ती, कसा दीर्घ, कारण दीर्घ झाला म्हणून. इथून ती घेतलं खाली, इथून ई घेतलं, मागे करायला प्र, तिकडे करायलाक्षा. प्रति अधिक इच्छा प्रतीक्षा, रवि अधिक इंद्र, प्रतीक्षाचा ती दीर्घ आहे, परीक्षेला पडतं. जोडाक्षर मध्ये नीट लक्ष द्यायचे. या शब्दामध्ये तीचा ती दीर्घ आहे, परीक्षेला पडतं. प्रतीक्षा कोणी असतील तर त्यांच्या टीसी वरती बघा प्रतीक्षाचा ती रस्व लिहिलेला आहे, पण तसं नाही.
पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, रवी मधला शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. ई किंवा ई पुढे ई किंवा ई आल्यास काय येतो? दीर्घ ई येतो. अनुस्वारला अनुस्वार घेऊन टाकायचं. मागे करायला व, व अधिक ई वी. इथून काय घेतला? वी. इथून काय घेतला? ई. मागे करायला र आणि तिकडे करायला द्र. रवी अधिक इंद्र, रवींद्र. रवींद्र कोणी असतील तर तुमच्या टीशीवरती बऱ्याच वेळेस रस्व लिहिलेलं असतं, पण रवींद्रचा वी कसा आहे? दीर्घ, कारण संधी आलेली आहे. मग आपण नियमाप्रमाणे नाही सांगितलेलं आहे. सूर अधिक असुर. सूर मधला सूर, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण अ. बरोबर आहे. अ किंवा आ पुढे अ किंवा आ आला. अ किंवा आ पुढे अ किंवा आ आल्यास काय येतो? आ येतो. मागे काय राहिला? र. र अधिक आ रा. इथून र घेतलं खाली, इथून अ घेतलं, मागे काय राहिला? सु आणि तिकडे काय राहिला? सूर. सूर अधिक असुर, सुरासुर. सूर म्हणजे देव, असुर अ म्हणजे नाही. अ म्हणजे नाही, सूर म्हणजे देव, मग असुर म्हणजे देव नाही. ते कोण? राक्षस. मग सुरासुर म्हणजे काय? देव आणि राक्षस. बघा लक्ष द्यायचे. लघु अधिक उत्तरी, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण उ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ. माहित आहे, उ किंवा उ पुढे उ किंवा उ आल्यास काय येतो? दीर्घ उ. मागे करायला घ. घ अधिक उ घु. इथून काय घेतला? घु. इथून काय घेतला? उ. मागे करायला ल आणि तिकडे करायला तरी. लघु अधिक उत्तरी, लघुत्तरी. कवी अधिक ईश्वर. वीला खाली घ्या. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. ई किंवा ई पुढे ई किंवा ई आल्यास काय येतो? दीर्घ ई. मागे करायला व. व अधिक ई वी. इथून वी, इथून ई. मागे करायला क, तिकडे करायला स्वर. कवी अधिक ईश्वर, कवीश्वर. काय डाऊट आहे कोणाला? काय अडचण नाही. मला वाटतं समजलेलं असावं. आता पुढे वळूयात आपण. हा झाला नियम क्रमांक 1, दीर्घत्व स्वर संधी. नीट लक्ष द्यायचंय. याचा शॉर्टकट म्हणजे नेमकं काय की याच्यामध्ये फक्त हे 3 वर्ण असणार आहेत. नीट लक्ष द्यायचे. कोणत्याही शब्दामध्ये जोड शब्द 2 शब्द काढले असतात तर 2 शब्दामध्ये दीर्घ ई, आ, दीर्घ ई आणि दीर्घ उ दिसला तर ती संधी कोणती असते? सजातीय स्वर संधी किंवा त्याला म्हणतात दीर्घत्व स्वर संधी. हा झाला नियम क्रमांक 1. पाहू आता पुढे. नियम क्रमांक 2. नियम क्रमांक 2 काय म्हणतं? त्याचं नाव आहे गुणादेश. गुणादेश. गुणादेश हा शब्द सुद्धा गुण अधिक आदेश या 2 शब्दापासून बनलेला आहे. न मधला अ, आदेश मधला आ झाला आ, म्हणून काय झाला? गुणादेश. पाहू आपण काय होतं. गुणादेश कसा आहे काय नाही त्याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. जरा लक्ष द्यायचं. याचं स्वरूप कसं असणार आहे? याची व्याख्या काय असणार आहे? समजा अ किंवा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई किंवा ई. म्हणजे अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास ए होतो. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास ओ होतो. आणि अ किंवा आ पुढे रु आल्यास अ होतो. कसं? जरा लक्ष द्या इकडे. स्वरूप कसं असणार याचं? स्वरूप बघा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ या दोन्हीपैकी एक. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई किंवा ई. अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास ए येतो. काय येतो? या दोन्ही वर्णामध्ये काय येतं? ए येतो. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आला तर काय येतो? ओ येतो. काय येतो? ओ. आणि अ किंवा
आ पुढे रू आल्यास या दोन्ही वर्णाबद्दल काय येतं? अर येतं. म्हणजे नेमकं काय होणार आहे जरा लक्ष द्यायचं. नेमकं काय होणार आहे की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण सुद्धा ई किंवा ई असं जर आलं म्हणजे अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास काय येणार? ए येणार. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास काय येणार? ओ येणार. अ किंवा आ पुढे रू आल्यास दोघांबद्दल काय येणार? अर येणार. ते कसं? आता आपण शब्द घेऊन सांगूयात, शब्द घेऊन शिकूयात, काही अडचण नाही. पहिला शब्द आहे ईश्वर अधिक इच्छा. ईश्वर अधिक इच्छा असा पहिला शब्द आहे. गण अधिक ईश. गण अधिक ईश. त्याच्यानंतर उमा अधिक ईश. काय असणार? उमा अधिक ईश. उमा अधिक ईश. त्याच्यानंतर इकडे बघा चंद्र अधिक उदय. चंद्र अधिक उदय. महा अधिक उत्सव. राज अधिक ऋषी. वसंत अधिक ऋतू. वसंत अधिक ऋतू. काय करायचंय आपल्याला? परत संधी साधायचे. परत संधी साधताना आपला नियम तोच, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दोन्ही वर्णांची बेरीज नियमानुसार कसं करायचं ते बघायला जर लक्ष द्यायचं इकडे. आता परत ईश्वर अधिक इच्छा या दोन शब्दांची संधी साधायची. ईश्वर मधला शेवटचा अक्षर आहे र. र ला खाली घेतलं आणि त्याची फोड केली आपण, निघाला अ. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. आता नियमाकडे या. अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास काय येणार? ए येणार. म्हणजे अ पुढे काय आला? ई आला. म्हणून या दोघांबद्दल काय आला? ए आला. मागे काय आला? र. आता जोडून घ्यायचे. र अधिक ए काय झाला? रे. इथून काय घेतला खाली? र. इथून काय घेतला? ई. मागे काय आला? ईश्वर. आणि तिकडे करायला छा. ईश्वर अधिक इच्छा. ईश्वरेच्छा. ईश्वराची इच्छा. गण अधिक ईश. जरा लक्ष द्यायचे. परत या दोन शब्दाची संधी. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण न ला खाली घेतलं, निघाला अ. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास काय येणार? ए येणार. काय आला? ए. मागे काय आला? न. न अधिक ए ने. इथून न. इथून ई. मागे काय आला? ग. ग ला ग. तिकडे करायला श. गण अधिक ईश. गणेश. गण म्हणजे माणूस आणि ईश म्हणजे स्वामी. मग माणसाचा स्वामी कोण? गणेश. त्यालाच काय म्हणतात? गणपती. गणपती महादेवाचा मुलगा. उमा अधिक ईश. उमा म्हणजे पार्वती आणि ईश म्हणजे स्वामी. आणखीन एक नाव आहे, आणखीन एक अर्थ होतो नवरा. स्वामी किंवा नवरा. मग उमा अधिक ईश. इथे उमा मधला मला खाली घ्यायचे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास काय येणार? ए येणार. मागे आला म. आता जोडून घ्या. म अधिक ए मे. इथून मा. इथून ई. मागे करायला उ. तिकडे करायला श. उमा अधिक ईश. उमेश. उमा म्हणजे पार्वती. ईश म्हणजे नवरा. उमेश म्हणजे पार्वतीचा नवरा. कोण? महादेव. म्हणून उमेश नाव कोणाचं आहे? महादेवाचं नाव आहे. समानार्थी परीक्षेला पडू शकतं. चंद्र अधिक उदय. जरा लक्ष द्यायचं आता इकडे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण द्र मधला अ. दुसऱ्या द्रची फोड केली तर अच निघतं. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय? उ. मग आता तुम्हाला माहिती आहे अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास काय येतो?
ओ येतो, म्हणून या दोघांबद्दल काय आला, ओ आला. मागे करायला द्र, आता जोडून घ्या, द्र अधिक ओ द्रो, इथून काय घेतला द्र, इथून काय घेतला उ, मागे करायला च आणि तिकडे करायला दय, चंद्र अधिक उदय चंद्रोदय, उदय म्हणजे उगवणे, चंद्रोदय म्हणजे चंद्राचं उगवणं. महा अधिक उत्सव, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, महा म्हणजे मोठा, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ, मग अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास काय येतो, ओ येतो, म्हणून ओ आला. मागे करायला ह, जोडून घ्या, ह अधिक ओ हो, इथून काय घेतला खाली हा, इथून काय घेतला उ, मागे करायला म, तिकडे करायला च, महा अधिक उत्सव महोत्सव. राज अधिक ऋषी, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ज ला खाली घेतलं अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रू. मग तुम्हाला माहिती आहे अ किंवा आ पुढे रू आल्यास दोघांबद्दल काय येतं, अर येतं, आणि हा र हलंत आहे, लंगडा आहे, हा झाला र, बरोबर आहे. मग मागे करायला ज, आता नीट लक्ष द्यायचे, हा झाला अर, तर नीट लक्ष द्या. आता हा व्यंजन आहे आणि हे स्वर आहे. मग तुम्हाला माहिती आहे व्यंजनाच्या नंतर स्वर आला तर ते अक्षर होतं, व्यंजन अधिक स्वर अक्षर म्हणजे ज अधिक अ ज. आता हा व्यंजन आहे, हा मागे येत नाही, कुठे जातो, पुढे जातो, म्हणून या दोन्ही वर्णाला ज अधिक अ ज जोडून घेतलं, इथून घेतला ज खाली, इथून घेतला रो, मागे करायला रा. आता पुढचा श लिहायचा पुढे राहिला, पण तो त्याच्या अगोदर र पण राहिलेला आहे, म्हणून हा र कशावर जाईल, श वरती, म्हणून राज अधिक ऋषी राजर्षी, राज अधिक ऋषी राजर्षी, कारण ते डोक्यावर जातं. तुम्हाला मी र च्या नंतर कोणतेही व्यंजन आला असेल, फक्त य आणि ह मध्ये मागे आघात आहे का नाही ते बघायचं, नसेल तर य आणि ह सोडून बाकीचं कोणतेही व्यंजन र च्या पुढे येऊ द्या, त्याच्या डोक्यावर सरळ र फार द्यायचा. म्हणून राज अधिक ऋषी राजर्षी. वसंत अधिक ऋतू, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रू, अ किंवा आ पुढे रू आल्यास दोघांबद्दल काय येतं, अर येतं, मागे करायला त, त अधिक त, जसे ते ज अधिक ज घेतला होता तसं त अधिक त, व्यंजन अधिक स्वर अक्षर, इथून घेतला त, इथून घेतला रू, मागे करायला व स, आणि हा पुढे तू राहिला, पण तुच्या अगोदर र पण राहिलेला आहे, म्हणून जसं इथे र वरती श वरती र गेला होता, तसंच इथे तू वरती का जाईल, र जाईल, म्हणून वसंत अधिक ऋतू वसंत ऋतू. काय होईल, वसंत अधिक ऋतू वसंत ऋतू. शब्द व्यवस्थित लिहिलं बघा, वसंत ऋतू, कारण हा या तू वरती हा रफा र गेलेला आहे, रफा म्हणून कळालं. आता बघू आपण पुढचं, आणखी 2-4 शब्द बघूया या नियमाचे. देव अधिक ऋषी, देव अधिक ऋषी. हेमंत अधिक ऋतू, हेमंत अधिक ऋतू. राम अधिक ईश्वर, सोपा शब्द आहे. त्याच्यानंतर शुभ अधिक इच्छा, गंगा अधिक उदक, सह अधिक उदर, सह अधिक उदर, लंब अधिक उदर, लंब अधिक उदर, अन्य अधिक उक्ती, अन्य अधिक उक्ती. जरा लक्ष द्या, आता परत संधी साधायचे.
संधी साधत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व मध्ये अ आहे, व अधिक अ व. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रू. अ किंवा आ पुढे रू आल्यास दोघांमध्ये काय येतं? अर येतं. अर आला, मागे राहिला व, व अधिक अ व. इथून व खाली घेतलं, इथून रू खाली घेतलं, मागे करायला दे, आणि हा पुढे राहिला श, पण श च्या अगोदर र आहे त्याच्या डोक्यावर जाईल. श अधिक र, शी अधिक र शी. देव अधिक ऋषी देवर्षी. हेमंत अधिक ऋतू. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त ला खाली घेतलं, अ निघाला. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रू. अ किंवा आ पुढे रू आल्यास काय येतो? अर येतो. काय येतो? अर येतो. मागे करायला त. मग आता जोडून घ्यायचे. त अधिक अ काय येणार? त. इथून त खाली घेतलं, इथून रू खाली घेतलं, मागे करायला हेम, आणि हा र कशावर जाईल? पुढच्या तू वरती. म्हणून हेमंत अधिक ऋतू हेमंत ऋतू. जसं वसंत अधिक ऋतू वसंत ऋतू, तसं हेमंत अधिक ऋतू हेमंत ऋतू. राम अधिक ईश्वर. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. अ किंवा आ पुढे तुम्हाला माहिती आहे, अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास काय येणार? ए येणार. म्हणून ए आला, मागे करायला म, म अधिक ए मे. इथून घेतला म, इथून घेतला ई, मागे करायला रा, तिकडे करायला श्वर. राम अधिक ईश्वर रामेश्वर. शुभ अधिक इच्छा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ई. अ किंवा आ पुढे ई किंवा ई आल्यास काय येणार? ए. मागे करायला भ, भ अधिक ए भे. इथून भ, इथून ई, मागे करायला शु, आणि तिकडे करायला छ. शुभ अधिक इच्छा शुभेच्छा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास काय येणार? ओ. पुढे राहिला, मागे राहिला ग, ग अधिक ओ गो. इथून खाली घेतला गा, इथून खाली घेतला ओ, मागे राहिला ग, तिकडे राहिला द क. गंगा अधिक उदक गंगोदक. गंगा म्हणजे गंगा, उदक म्हणजे पाणी, गंगोदक म्हणजे गंगेचे पाणी. सह अधिक उदर. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या ह मध्ये अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ. परत तेच. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास काय येणार? ओ येणार. मागे करायला ह, ह अधिक ओ काय झाला? हो. इथून काय घेतलं खाली? ह. इथून काय घेतला? उ. मागे करायला स, आणि तिकडे करायला दर. सह अधिक उदर सहोदर. सह म्हणजे सोबत, आणि उदर म्हणजे पोट. पण सहोदर म्हणजे कोण? भाऊ. एकाच आईच्या पोटी जन्मलेले त्याला म्हणतात सहोदर. लंब अधिक उदर. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ब मध्ये अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास काय येणार? ओ येणार. मागे राहिला ब, ब अधिक ओ बो. इथून घेतला ब, इथून घेतला उ, मागे राहिला ल, तिकडे राहिला द. लंब अधिक उदर लंबोदर. लंब उदर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, उदर म्हणजे काय? पोट. लंबोदर कोणाला म्हणतात? गणपती. गणपतीचं नाव आहे काय? लंबोदर. मग आता उदर म्हणजे पोट, तर लंब म्हणजे काय? तर तुमच्या डोक्यात असा विचार आला असेल की लंब म्हणजे लांब, असं नाही. तर लंब गणपतीचं पोट लांब नाहीये, गणपतीचं पोट आहे मोठं, म्हणून लंबचा अर्थ होतो मोठे. म्हणून गणपतीचं पोट मोठं आहे, म्हणून गणपतीला लंबोदर म्हटलं जातं. पुढचा शब्द आहे अन्य अधिक उक्ती. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण उ. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आल्यास काय येणार? ओ येणार. मागे करायला न्य, न्य अधिक ओ न्यो. इथून घेतला न्य, इथून घेतला उ, मागे राहिला अ, तिकडे राहिला ती. अन्य अधिक उक्ती अन्योक्ती. अन्य म्हणजे इतर, उक्ती म्हणजे बोल, वाणी, बोल. अन्याला उद्देशून म्हणजे इतराला उद्देशून बोलणे अन्योक्ती, त्याला म्हणतात अन्योक्ती. अन्योक्ती अलंकार आहे, पुढे पाहू आपण. त्याचं स्वरूप आहे लेखी बोले सुने लागे, म्हणजे बोलतं एकाला आणि ती लागतं दुसऱ्यालाच. कळालं? हा झाला नियम क्रमांक 2. त्याचं नाव आहे गुणादेश.
आता पाहू आपण नियम क्रमांक 3 कसा आहे. हे नियम लक्षात मी शेवटी तुम्हाला यामध्ये या सगळ्या नियमावरती प्रश्न कसे पडले ते शेवटच्या याच्यामध्ये टप्प्यामध्ये पाहणारच आहोत. इथे सोडून दाखवणार सगळे हे सगळं सविस्तर समजल्याच्या नंतर त्याच्यावरती प्रश्न कसा आलाय काय नाही ते पाहू. गुणादेशामध्ये काय आला होता म्हणजे एक मात्रा दिसला बरोबर आहे, त्याच्यानंतर एक मात्रा आणि एक काना दिसला आणि रफार वगैरे दिसलं ते असतंय कोणतं गुणादेश. आता आपण बघितले त्या नियम क्रमांक 3 त्याला म्हणतात वृद्ध्यादेश. काय म्हणतात वृद्ध्यादेश. हा शब्द कशापासून बनले तर वृद्धी अधिक आदेश याच्यावरती प्रश्न पडलेला आहे. तो कसा आहे असा आणि हा शब्द यणादेश नावाने बनले, यणादेशच्या नियमाने बनलेले. वृद्धादेश हा शब्द यणादेश नियमाने बनलेले ते पुढे पाहणार आहोत आपण, काळजी करू नका. वृद्धी अधिक आदेश अशा या दोन शब्दापासून हा वृद्धादेश शब्द बनलेला आहे. बघा लक्ष द्यायचं इकडे. वृद्धादेश कसा असते, वृद्धादेशचं स्वरूप कसं असणार जरा लक्ष द्यायचं. याचं स्वरूप बघा जरा लक्ष द्यायचं. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए किंवा ऐ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए किंवा ऐ असं जर आलं तर दोघांबद्दल काय येतं अ येतं. या दोघांबद्दल काय आला अ. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ओ किंवा औ असं जर आलं तर बघा या दोघांबद्दल काय येतं औ येतं. संपला विषय. एक छोटासा नियम आहे याच्यावरती पण शब्द पाहू आपण. छोटासा नियम कसा अ किंवा बघा लक्ष द्यायचे. अ किंवा आ पुढे ए किंवा ऐ आल्यास अ येतो. अ किंवा आ पुढे ओ किंवा औ आल्यास औ येतो. आता याच्यावरती नियम कसे शब्द कसे तयार होतात ते बघा. पडलेले शब्द हो आपण. एक अधिक एक, एक अधिक एक, मत अधिक ऐक्य, ऐक्य, सदा अधिक एव, सदा अधिक एव, त्याच्यानंतर जल अधिक ओघ, वृक्ष अधिक औदार्य, वृक्ष अधिक औदार्य, क्षमा अधिक औचित्य, क्षमा अधिक औचित्य, क्षण अधिक ऐक्य, क्षण अधिक ऐक्य, क्षण अधिक ऐक्य. पाहू जरा लक्ष द्यायचं काय होणार आहे काय नाही. परत तेच काय करायचे आपल्याला यांची संधी साधायची. संधी साधत असताना आपण काय करतो पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दोघांची बेरीज कोणानुसार नियमानुसार. जरा लक्ष द्यायचं. आता काय होणार आहे आता एक अधिक एक असे दोन शब्द आहेत. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए. मग तुम्हाला माहितीये अ किंवा आ पुढे ए किंवा ऐ आल्यास काय येतो अ येतो. मग आता या अ पुढे ए आलेला आहे म्हणून या दोघांबद्दल आला ऐ. बरोबर. ऐ लिहित असताना या ऐ वरती एकच मात्रा आहे. मागे कार्याला सांगा क. मग दोघांना जोडून घ्या क अधिक ऐ कै. पण हा स्वर ज्या व्यंजनात मिसळतं त्या व्यंजनावरती मात्र किती मात्रे द्यायचे दोन. हे मी तुम्हाला वर्ण विचारामध्ये शिकवले. इथून काय घेतला क, इथून काय घेतला ए, मागे करायला ए आणि तिकडे करायला क. एक अधिक एक एक एक.
मत अधिक ऐक्य, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऐ, अ किंवा आ पुढे ए किंवा ऐ आल्यास काय येतो? ऐ येतो. मग मागे राहिला त, त अधिक ऐ काय झाला? तय. इथून काय घेतला? त, इथून काय घेतला? ऐ. मागे करायला म, तिकडे करायला क्य. मत अधिक ऐक्य, मतैक्य, मताचा ऐक्य. सदा अधिक एव, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दाला खाली घेतला आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए. अ किंवा आ पुढे ए किंवा ऐ आल्यास काय येतो? ऐ येतो. मागे करायला द, द अधिक ऐ, दै. इथून काय घेतला? दा, इथून काय घेतला? ए. मागे करायला स, तिकडे करायला व. सदा अधिक एव, सदैव. सदा म्हणजे नेहमी, एव म्हणजे च, सदैव म्हणजे नेहमीच. सदैव म्हणजे काय? नेहमीच. जल अधिक ओघ, जल म्हणजे पाणी, ओघ म्हणजे प्रवाह. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, ल मध्ये अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ओ. मग तुम्हाला माहिती आहे नियम आहे, अ किंवा आ पुढे ओ किंवा औ आल्यास काय येतो? औ येतो. मग ओ अ पुढे ओ आला काय झाला? औ झाला. मागे करायला ल, ल अधिक ओ, लव. इथून काय घेतला? ल, इथून काय घेतला? ओ. मागे करायला ज आणि तिकडे करायला ग. जल अधिक ओघ, जलौघ. जल अधिक ओघ, जलौघ. वृक्ष अधिक औदार्य, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क्ष मध्ये अ आहे, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण औ. अ किंवा आ पुढे ओ किंवा औ आल्यास काय येतो? औ येतो. तुम्हाला माहिती आहे. इथून मागे मागे करायला क्ष, क्ष अधिक औ, क्ष. इथून घेतला क्ष, इथून घेतला औ, मागे करायला वृ आणि तिकडे करायला दार्य. वृक्ष अधिक औदार्य, वृक्षौदार्य. क्षमा अधिक औचित्य, पहिल्या शब्दातील माला खाली घेतला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण औ. आ अ किंवा आ पुढे ओ किंवा औ आल्यास काय येतो? औ येतो. मागे करायला म, म अधिक औ, म अधिक औ काय झाला? म. इथून आला मा, इथून घेतला औ, मागे राहिला क्ष आणि तिकडे राहिला चित्य. क्षमा अधिक औचित्य, क्षमौचित्य. औचित्य म्हणजे योग्यपणा, उचित म्हणजे योग्य. उचित म्हणजे योग्य आणि औचित्य, औचित्य म्हणजे योग्यपणा. औचित्य म्हणजे काय? योग्यपणा या अर्थाने. मग क्षमौचित्य, क्षमा करण्यास उचित असलेला क्षमौचित्य. क्षण अधिक ऐक्य, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऐ. अ किंवा आ पुढे ए किंवा ऐ आल्यास काय येतो? ऐ येतो. मागे करायला बघा, अ किंवा आ पुढे ए किंवा ऐ आल्यास काय येतो? मागे करायला न, न अधिक ऐ, नय. इथून घेतला न, इथून घेतला ऐ, मागे करायला क्ष आणि तिकडे करायला क्य. क्षण अधिक ऐक्य, क्षणैक्य. कळालं? अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण असे 3 लेक्चर घेतलेले आहेत. तर 3 नियम घेतलेले आहेत. तर या 3 नियमाचं स्वरूप, हे तिन्ही नियम तुम्हाला कळालेले असावे. आणखी 2 नियम राहिलेले, तर त्या 2 नियमासाठी पुढचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. आणि त्या पुढच्या व्हिडिओमध्ये या 3 नियमावरती आणि त्या पुढच्या 2 नियमावरती जेवढे काही प्रश्न पडलेले आहेत, जेवढे काही एमपीएससी ने प्रश्न विचारलेले आहेत, तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या 2 नियमाच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. काय काय बघितलं आपण आज? जरा लक्ष द्यायचे. एका मिनिटात रिव्हिजन करतो परत आणि थांबतो. बघा, पहिल्यांदा नियम क्रमांक 1 मध्ये आपण बघितलेलं होतं, ज्याला आपण सजातीय स्वर संधी म्हटलेलं होतं. त्यामध्ये काय झालं होतं? अ किंवा आ पुढे
अ किंवा आ आला, अ किंवा आ पुढे अ किंवा आ आला तर काय येणार? आ येणार. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ई किंवा ई पुढे ई किंवा ई आला तर काय आला होता? दीर्घ ई आला होता. उ किंवा उ पुढे उ किंवा उ आला तर काय झाला होता? दीर्घ उ झाला होता. बरोबर आहे. त्याच्यानंतर हा झाला नियम क्रमांक 1. काय झाला? नियम क्रमांक 1. त्यामध्ये दुसरा बघितला होता आपण कोणता? गुणादेश. नियम क्रमांक 2. गुणादेश मध्ये काय झालं होतं? अ किंवा आ पुढे अ किंवा आ पुढे ई किंवा ई आलं तर काय येतं? ए येतं. या दोन्ही वर्णामध्ये काय आला होता? ए. अ किंवा आ पुढे उ किंवा उ आला तर काय झाला होता? ओ झाला होता. काय झाला होता? ओ. आणि अ किंवा आ पुढे रु आला तर काय झाला होता? अर झाला होता. हा झाला कोणता? गुणादेश. कोणता? गुणादेश. आणि नियम क्रमांक 3 बघितला होता आपण, वृद्ध्यादेश. वृद्ध्यादेश. वृद्ध्यादेशामध्ये काय झालं होतं? पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ, त्याच्या पुढे दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए किंवा ऐ असं जर आलं होतं तेव्हा ऐ झाला होता. आणि अ किंवा आ पुढे ओ किंवा औ आला तर काय झाला होता? औ आला होता. कळलं? म्हणजे हा झाला वृद्ध्यादेश. असे तीनही नियम आहेत. हे 3 नियम आणि स्वर संधीचे पुढचे राहिलेले 2 नियम आणि या 5ही नियमावरती पडलेले परीक्षण प्रश्न हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत बघा पुढचा व्हिडिओ बघा. लक्षात घ्या. काही समजलं नसेल तर निश्चितपणे विचारत चला, सांगत चला, फोन करत चला, मेसेज करत चला. सगळ्या गोष्टी तुम्हाला सोडून मिळणार आहेत. काळजी करण्याचं कारण नाही. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये स्वर संधीचे पुढचे 2 नियम.